स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, गुरु माऊलीचे असेच प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्कीच दाबा. मित्रांनो, स्वामी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगत आहेत, त्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही दिवसाची प्रसन्न सुरुवात केली पाहिजे. पण त्याआधी नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. मित्रांनो, त्या 4 गोष्टी जाणून घेऊ आणि मग आपण स्वामींचा आशीर्वाद घेऊ. नक्कीच तुम्ही मन लावून हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. स्वामींनी आपल्याला वैचारिक 4 रत्न दिले आहेत. विचारांचे अलंकार घालणे केव्हाही चांगलेच, आणि ते चोरीला गेले तरी ज्याने चोरले त्याचेही भले, आणि ज्याने ज्याचे चोरले गेले त्याचेही भले. या अमूल्य रत्नांचा ठेवा स्वतःकडे बाळगूया. पहिले रत्न आहे माफी. तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उत्तर लक्षात घ्या आणि त्यांना माफ करा. दुसरे रत्न असे की विसरून जाणे. आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षाभंगचे दुःख वाईट असतं. आता तिसरे रत्न म्हणजे विश्वास आहे, आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात, आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. आणि एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आता चौथे रत्न आहे वैराग्य. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्य काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आणि तर क्षणभंगूर आहे. मग यातून थोडक्यासाठी मोहात पडू नका, आणि मोहात पडू नका, आणि पडले तर नक्कीच तुमचा विजय हा होणार नाही, आणि तो झाल्याशिवाय नक्कीच तुम्ही त्या मोहातून बाहेर आले तर तो झाल्याशिवाय राहणारही नाही. मग तुम्ही या 4 गोष्टींचे पालन करणार आहात ना? तर मला कमेंटमध्ये नक्कीच हो सांगा. आणि या 4 गोष्टींचे पालन केलं तर नक्की स्वामींची सेवा केली नाही तरी चालेल, पण स्वामी तरीही तुमच्या पाठीशी उभे राहतील. कारण स्वामींना असे चांगले व्यक्ती आवडतात जे स्वामींना ऐकतात आणि स्वामींच्या वचनांचे पालन करतात. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही येत असतो, आणि काही लोक आपल्याला आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येत असतात, आणि काही जण बऱ्याच गोष्टी शिकून जातात, आणि काही आपला नुसता वापर करून घेतात. तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत असतात, आणि ते नक्कीच ठरत असतात. एवढं लक्षात घ्या. पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. एवढंच लक्षात घ्या. स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही. त्यासाठी जिद्द आणि दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम नक्कीच तुम्हाला करावे लागतील. आणि मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमच्या संकटात तुम्हाला मदत करेल असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. एवढंच तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. एक लक्षात घ्या की कुणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. एवढंच तुम्ही मनात धरून ठेवा. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधी विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्यासोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता, आणि त्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली होती. म्हणून त्याची साथ कधी सोडू नका आणि त्या व्यक्तीलाही सोडू नका. कुणाला तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल. म्हणून कोणाचा विश्वास कधी तोडू नका, आणि तुम्ही तोडला नाही तर नक्की स्वामी तुमचाही विश्वास तुटू देणार नाहीत. स्वामी म्हणतात, ओळख मोठ्या लोकांची नाही, कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांची हवी. आणि कोणत्याही परिस्थितीत जे लोक साथ देतात ना, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात, आणि ते तुमची साथ कधी सोडत नाही. वाद कुठलाही असो, माफी मागितल्याने नात्यामध्ये कधीही कमीपणा येत नाही. म्हणून माफी मागत चला आणि नाते जोडत चला. माफी, कमजोरी, माझं दुःख, माझा संयम, माझी परिस्थिती, माझी मजबुरी बस माझ्या देवालाच माहिती आहे, आणि माझा देव नक्कीच माझा न्याय करेल एवढेही मला माहिती आहे. प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार किती गडद असला
तरी काही क्षणांनी पहाटही होतेच आणि मग फक्त आलेली पहाट जगायची आणि कशी हे मात्र आपल्यावर आहे. आणि ती पहाट अगदी मन मोकळेपणाने आणि देवाच्या इच्छेने आपण नक्कीच जगली पाहिजे. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती असते. म्हणून माणूस हा वाईट निघत असतो. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं ना त्याला आयुष्य जगायचं जमलं. बरं, कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आणि आपली इच्छा पूर्ण होणार हा दृढ विश्वास नक्कीच तुम्ही ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म तुम्ही करत राहा, फळे तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. ज्याच्यावर अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ना ते कधी अहंकारी नसतात. बरं, कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही. आणि ज्यांच्या व्यक्तीमध्ये संस्कार चांगले असतात त्यांच्यामध्ये गर्व कधीच नसतो आणि ज्यांच्यामध्ये गर्व नसतो त्यांच्यामध्ये सर्व आयुष्य अगदी साधेपणाने तो व्यक्ती जगत असतो. आणि ज्याच्याकडे गर्व असतो ना तो व्यक्ती संस्कार अजिबात नसतात. आणि हे मात्र तितकेच खरं आहे. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या स्वामी राया. तुम्ही माझ्या पाठीशी आहात हे मला माहिती आहे आणि हे मला कळत आहे. आणि माझ्या संकटातून मला तुम्ही बाहेर काढा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरत नाही. एवढे मात्र तितकेच खरे आहे. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म हे सगळे स्वामी पाहत असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ नुसता नसतो, तो खेळ आपला स्वामींचा असतो आणि ते आपल्याला सावरायला आलेले असतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवायला ते आलेले असतात. एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्ट सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता असते. म्हणून समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिका आणि ती व्यक्ती जाणायला शिका. नक्कीच ती व्यक्ती तुम्ही ओळखली तर तुम्हाला ती व्यक्तीसुद्धा ओळखेल आणि तुम्ही त्याचा स्वभाव ओळखून तुमच्या मनातली सर्व गोष्टी सांगत चला. असं कुणालाही काहीही सांगू नका आणि काहीही बोलू नका, कारण ती व्यक्ती पुढे चालून तुमचा नक्कीच फायदा घेईल आणि मग तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच होणार आहे. आणि जेव्हा आयुष्य हसवेल ना तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि आयुष्य जेव्हा रडवेल ना तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. आणि एवढंच तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्याची खरी ओळख होतच नसते. एवढं खरं आहे. आणि म्हणून दुसरे जर आपल्याला काही कान भरवत असतील तर त्यांची अजिबात ऐकू नका. आपल्या मनाने सर्व काही करा. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगेच्या पावलाने दोष जात असते. म्हणून दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होऊन जातो. आणि गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुद्धा बांधला जातो. मग चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास हा एकांतात होतो. कडू गोळ प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास ते कमी कडू लागतं असं समजायला हवं आणि ते लागतं सुद्धा. म्हणून जीवनात कोणी कितीही तुमचा तिरस्कार केला ना तरी चांगुलपणा तुमचा मात्र कधी सोडू नका. कारण चुलीतली निघणारा धूर भिंती भांड काळा करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधी नसतं. एवढं मात्र नक्की खरं आहे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे ते प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने नक्की त्याला साथ द्या आणि प्रेमाने त्याच्या जवळ राहा. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगायला सुंदर विचार लागतात, भरभरून जगायला पैसे नाही आयुष्य लागतं असतं. आणि एवढं मात्र तितकंच खरं आहे. आणि आयुष्य तुम्ही मनसोक्त मनाने जगत चला आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीत. एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो. आणि मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते. त्याला कारण आपण स्वतःच असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती. म्हणूनच मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवायला नक्की जावा. त्यानंतर जीवन अगदी आनंदी होऊन जाईल आणि आनंदी जीवन जगण्याची मजाच काही वेगळी असते. आणि आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल ना
तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व नसते. चांगल्या कर्माची फळे चांगले असतात. मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही, एवढे मात्र निश्चित खरे आहे. आणि सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात. बरं, आणि ती माणसं आपली नक्कीच काळजी घेत असतात, एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे, हे विसरू नका. आणि घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही याला नक्कीच साक्ष आहे. म्हणून देणारे व्हा, घेणारे कमी व्हा. बाहेर पडल्याशिवाय जग तुम्हाला अजिबात कळणार नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं तुमची जुळणार नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख तुम्हाला मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य तुमचं घडत नाही. म्हणून मनात नेहमी चांगले विचार ठेवा आणि नक्कीच तुमचं चांगलं होईल. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच म्हणू नका आणि समजू नका. गुलाबालाही काटे आहेत हे कधीही विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आहेत हे कधीच विसरू नका. आणि हे फक्त तुम्ही मनात लक्षात ठेवा आणि कधीच ते सोडू नका. कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले ना, तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळे झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे आणि एकमेकांच्या सोबत उभे राहिले पाहिजेत. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे आणि ते मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवू नये, चांगलं कर्म करत चला आणि चांगलं कर्म केल्याने परमेश्वरही तुमच्या सोबत असेल, एवढं मात्र निश्चित आहे. आणि देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो ना, त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कुणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळता तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही तुम्ही टाळू नये. आणि तुमच्या कर्मात देव असेल तर नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत कधी ठरवू नका आणि माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे तुमच्याकडून दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. म्हणून आपले कोण हे नक्कीच तुम्ही कळून घ्या आणि जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी. आणि जे आपल्याला सोडून गेलेत ना, त्यांना विसरून जावं, एवढंच मात्र तुम्ही करायला हवं. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. बरं, म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते, एवढेच खरे आहे. आणि हीच नियती आहे. म्हणून कुणाच्यावर विश्वास ठेवू नका आणि कुणाच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून चालणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्यांवर विश्वास ठेवाल तर नक्कीच तुमचा विश्वासघात होईल. आणि म्हणून तुम्हाला एकटे उभे राहून तुमची प्रगती स्वतः तुम्हाला करायला लागेल. आणि ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना, त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा नक्कीच होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पदसुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहत असतो आणि त्याला चांगलाच माणूस भेटत पण असतो, एवढं लक्षात घ्या. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो आणि मग तुमचा चेहरा आठवला की मग तुमचं नामस्मरण आम्हाला आपोआप येत असतं. आणि मग आम्ही तुमचं नामस्मरण केल्याने तुमचे आमचे पूर्णपणे संकटे नाहीसे करत असतात. आणि स्वामी, तुम्ही परम दयाळू आहेत आणि तुमची ही कृपा आमच्यावर कायम असू द्या. आणि जीवनात कितीही कठीण प्रसंग आले ना, तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो आणि उत्कृष्ट कलाकारही ती भूमिका साकारत असतो. स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा. आणि स्वामी राया, आपले गोड नाम मुखात अखंड राहू द्या, एवढीच आमच्यावर तुम्ही कृपा करा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरताच वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात आहे आणि नक्कीच तुम्ही असे करू नये. आणि खरे तर मग तुमच्या कर्माची फळं नक्कीच तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी असेही सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, त्या दिवशी मी तेव्हा त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून नक्कीच टाकेन आणि मग त्यांची संकटही मी नाहीशी करेल. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांना यांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं.
लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची लायकी म्हणतात आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर त्याचा मोठेपणा समजत असतात. म्हणून छोटं आणि मोठं हे असं कोणीच नसतं, सर्व समान असतात. आणि देवाच्या नजरेत तर सर्व समान असतात. देव हे पैशाने कोणी जिंकू शकत नाही आणि ते आपल्याला प्रेमळ भक्तीने आणि भावनेने जिंकावे लागतात. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल ना, तर लक्षात घ्या स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे आणि प्रसन्न करत राहा. आणि यश थोड्याच अंतरावर आहे आणि उभा आहे, म्हणून कधीच खचून जाऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझ्या पाठीशी आहे, तुला भिण्याची गरज नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. आणि वाईट प्रवृत्तीवर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास. जाळवणी द्वेष मत्सराची कात, मनोमनी वसुदे प्रेमाची आस. आणि नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहेत ही मी शाश्वती घेतली आहे आणि पाहिजे सुद्धा. आणि स्वामी तुमच्या पाठीशी असतातच हे तुम्ही नक्कीच निश्चित आपल्या मनात ठाम धरून ठेवलं पाहिजे. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही हे लक्षात घ्या, ते निर्माण करावे लागते. आणि आपल्यासोबत दुसऱ्यांचंही भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता आणि ज्यांचं मन असतं ना, त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही आणि त्यांना सर्व काही मिळत असतं. म्हणून देव संकट पण त्यांच्या मार्गाला पाठवतो, पण त्यांना दिवस सुखाचे असे दाखवतो की त्यांना नंतर समजतं की स्वामींची लीला ही अपरंपार आहे. आणि शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. आणि मग ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य असं उधळून जातं की तुम्ही विचार करू शकत नाही. आणि विचार करू शकत नाही तर बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक चांगली असतात. बरं, कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात आणि मग मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. म्हणून स्वतःचा विचार करण्याआधी नक्कीच दुसऱ्यांचा विचार करा. देव तुमचाही विचार सर्वात पहिले करेल. आणि एवढं मात्र निश्चित आहे, त्रास सहन करतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचे योग्य नियोजन असं म्हणत असतात. म्हणून कधीही शांत राहा आणि देवाच्या दरबारात शांत राहा, देव सगळं काही तुम्हाला देईल. स्वामी म्हणतात, ज्यांच्या मनात समोरच्याला सुख पाहण्याचा भाव असतो त्याच्या इतकं समाधानी दुसरं कोणीही नसतं आणि कोणी असणारही नाही. ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं ना, त्याला घमेंड, अहंकार आणि गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलं आहे ना, कष्टातून निर्माण केलं आहे ना, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची नक्कीच जाणीव असते. आणि तो व्यक्ती नक्की सर्वांना समान हक्क देत असतो आणि समान समजत असतो. तो कधीच कुणाला श्रीमंत किंवा गरीब समजत नाही. म्हणून नक्कीच तुम्ही कष्टाने वर गेलेले असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या प्रमाणे कळतील आणि तुम्ही सर्वांना समान समजाल. स्वामी सांगतात, दुःखाची जळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे आयुष्य जगत असतात. आणि नक्कीच एवढं तुम्ही मनामध्ये ठाम ठेवा आणि लक्षात ठेवा, वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो, पण तो येतोच. म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा, कारण तेव्हा तो फक्त तुमचे आयुष्य देणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं आहे. एवढंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चित होऊन राहते त्याचप्रमाणे स्वामींचरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवाला सर्व सुख सौख्याची व मोक्षाची प्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या आणि स्वामींना पूर्ण शरण जा. नक्की स्वामी तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ कधीच सांगून येत नसते आणि मग सांगून जर आली तर असती तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती त्यातून वाचण्याचा प्रयत्न केला असता. म्हणून कर्म हे आपल्या अवतीभोवतीच असतात आणि ते आपल्यावर येत असतात. फक्त आपण नक्कीच चांगले कर्म केले तर चांगलेच कर्म आपल्या वाट्याला येतील. एक मागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागावतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वराला लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून आणतो. एवढं मात्र निश्चित आहे. आणि देव कधीच कोणाचं नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब मनसोक्तपणे लिहत असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार नक्कीच तुम्ही केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत ना, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे.
खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे आणि काळजी घेतली तर ते जिवंतपणे तितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. आणि हे निश्चित आहे आणि हे निश्चित समजा. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, माफी मागून लहान व्हावं, पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नये. आणि असंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवून राहिलं पाहिजे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंधात तुमच्यासोबत ठेवत नाही आणि यशस्वी झालात तर नसलेले नातीसुद्धा बोलकी नक्कीच होत असतात. म्हणून आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प बसतात आणि गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की बोलू लागतात. म्हणून कष्ट नक्कीच करा, सत्कर्म करा, भक्ती करा. फळ काय मिळेल याची चिंता तुम्ही अजिबात करू नका आणि अजिबात त्या मोहात राहू नका. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ नक्कीच मिळत असतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपला होतो आणि हा अनुभव येतो. आणि नक्कीच स्वामी तुमच्या सोबत असतात. फक्त तुमची स्वामींवर पूर्णपणे मनापासून श्रद्धा असायला हवी आणि विश्वास असायला हवा. बस तुम्ही एवढंच करा. नक्कीच स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात सोबत देतील आणि इतका प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे आणि मनसोक्तपणे देवाने आपल्याला दिलेले पाहिजे. असे सत्कर्म आपण नक्कीच केले पाहिजे. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून राहू नका, कारण कोणी किती पण आपलं असलं तरी शेवटी आपण आपल्यालाच बघावं लागतं आणि आपण आपल्यालाच करावं लागतं. म्हणून 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते बाळांनो, जर तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते, असे स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून प्रत्येक माणसाची किंमत करा आणि कुणाला द्वेष करू नका. जात हा अपघात आहे आणि त्याच्याबद्दल गर्व कधीही करू नका, कारण काळ आणि वेळ आहे आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्तच नक्कीच कामाला येत असतं. म्हणून जातपात कधीच पाहू नये आणि त्याच्यावर विश्वासही ठेवू नये. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, त्यातून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून रामायणाची सुरुवात होते. आणि याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं. म्हणून नक्कीच तुम्ही महाभारत आणि रामायणातून सर्व गोष्टी काही शिकलं पाहिजे. अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका, पण रोज आपलं मन प्रसन्न आणि हसतमुख ठेवत जा. संकट खूप जवळ सुद्धा येत असतं नाहीत आणि बाकी स्वामी कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि एवढीच प्रार्थना मी मनापासून करील आणि स्वामींना सांगेल की आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहा आणि त्यांच्या सर्व प्रार्थना या मनापासून पूर्ण करा. आणि स्वामी आपल्याला तसे सांगत आहेत की बाळांनो, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवत चला. मी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच मनापासून पूर्ण करेल. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास हवा. बस मला एवढेच हवे आहे. आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच मी तुमच्या पाठीशी आहे, एवढं मी तुम्हाला वचन देतो आहे. आणि असे स्वामी म्हणतात, स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येतं ना, ते जे समाधान असतं, ते आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि सत्कार आहे. एवढंच आपण आयुष्यात शिकलं पाहिजे आणि कमवलंही पाहिजे. म्हणून इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नसते आणि त्याचे फळ उशिरा का होईना आपण जरूर भेटते. फक्त तुम्ही विश्वास असायला हवा आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. अनुभवानुसार माणसाची पारख करा, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल ना, तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारी बरेच लोक असतात, पण आपल्याविषयी नक्कीच चांगले बोलणारे कमी असतात. मग वाईट बोलणाऱ्यांकडे त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल आणि मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल. एवढाच गुरुमंत्र तुम्ही हाती घेतला पाहिजे आणि हा मंत्र तुम्ही हाती घेतला तर नक्कीच तुम्ही जीवनात सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल. एवढं मात्र कराय. आणि जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला नक्कीच वेळ लागत नाही. एवढे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निवडलेला रस्ता जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणीही असो किंवा नसो. एवढं खरं आहे. एक लक्षात घ्या, जगातलं सर्वात मोठं बंधन निराशेचं असतं, कारण निराशेच्या बंधनात अडकलेला मनुष्य स्वतःवरचा विश्वास गमावून नक्कीच बसत असतो आणि तो परत कधीच विश्वास ठेवत नसतो. स्वामी श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे त्यात सुखी समाधानी ठेवा. आणि आम्हाला फक्त एवढीच प्रार्थना आहे की तुम्हाला आणि जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते ना, ती कडू वाटत असली ना तरी
ती व्यक्ती धोकेबाज कधीच नसते, एवढं लक्षात घ्या. म्हणून अशा व्यक्तींच्या नक्कीच तुम्ही सोबत राहिले पाहिजे आणि त्यांच्या सोबत राहून तुमच्याही चांगले दिवस नक्कीच येतील. आणि मातीतला ओलावा जसा झाडांनी मूळ पकडून ठेवतो ना, तसं शब्दातील गोडवा माणसातील नाती ही जपून ठेवतो. आणि म्हणून प्रत्येकासंगी प्रेमाने बोला आणि प्रेमाने हसत चला. विश्वास ठेवा, समोर उभ्या असलेल्या संकटांपेक्षा आपल्या पाठीशी उभ्या असलेली शक्ती मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे आणि विजय तुझाच होणार आहे. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. म्हणून तुम्ही मनावर संयम ठेवा आणि मनावर विजय मिळवा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच स्वामी शाश्वती देत आहेत आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळांनो, नक्कीच मनावर तुम्ही विजय मिळवा. विजय तुमचाच होईल. स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कुणी रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत असणे महत्त्वाचे आहे आणि ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी येथे जन्म घेते ना, ते परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते आणि ते टिकून राहत असते. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा प्रयत्न आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. आणि नक्कीच आपण कोणाला धोका दिला असेल तर नक्कीच आम्हाला ते फेडावे लागेल आणि ते कर्म कोणालाही चुकत नाही, ते प्रत्येकाला फेडावेच लागते, एवढं निश्चित आहे. आणि कोणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कोणी तुम्हाला ते शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. म्हणून पहिले आपल्यावर स्वतःवर बोलून घ्या आणि बघा, नंतर तुम्ही दुसऱ्याला बोलायला शिका. उगाचे भीतोसी भय हे पळू दे असे स्वामी म्हणत आहेत. आणि जवळ उभी स्वामी ही मोठी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाव ऋतू असे त्या स्वामींचा बाळ. म्हणून तू कशाचं टेन्शन घेतो आणि तुझ्या संकटात आम्ही स्वतः उभे आहोत असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले व्हा आणि पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवणे इतके मूर्ख होऊ नका. म्हणून एक लक्षात घ्या, व्यक्तीने जर विश्वासघात केला तर परत त्याच्यावर विश्वास कधीच ठेवू नका आणि तो परत तुमचा विश्वासघात करू शकतो. स्वामींनी कधी मानलं नाही. जातीभेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचे कर्म श्रद्धा ठेवून जो कोरतो सर्वांची श्रेष्ठ भक्ती, स्वामी त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती. आणि त्यालाच स्वामी आपल्या पदरात घेत असतात. म्हणून मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल आपल्याला चांगल्या जीवनाचा. एवढंच मात्र निश्चित आहे, वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे ते मिळेलच. आणि दिवस वाईट आहे, आयुष्य नक्कीच नाही. काळजी नको, तुमच्यासोबत स्वामी स्वतः जोडलेले आहेत आणि मी तुमच्यासोबत राहीलच असं आश्वासन देत आहेत. आणि स्वामी बोधवचन तुम्हाला सांगत आहेत. म्हणून तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्त्वाचं नसतं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल तर ती भक्ती काही उपयोगाची नाही. आणि त्यामुळे देवाच्या देव्हाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा. देव नक्कीच तुमचा प्रसन्न होईल आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल आणि चांगला तुमच्यासोबत होईल. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान आपल्या मनाचा विजय असतो आणि आपल्या मनाचा विजय नक्कीच होतो. पाप इतकं सुंदर पोशाख घालून येते ना की ते पाप आहे हे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला जवळ घेतो. एवढं लक्षात घ्या, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. आणि मग तुम्ही नक्की संकटाचा सामना केला पाहिजे. सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय धावत येतो. आणि म्हणून नक्कीच तुम्ही माणसं ओळखायला शिका आणि माणसं जपायलाही शिका. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवला की सर्व काही शक्य होणार आहे हे मात्र निश्चित. आणि स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आता बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे असा अर्थ होत नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टीचे समर्थन आपल्याला नक्कीच करता आले पाहिजे. आणि जीवन सुखी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो, पण जीवनाचा प्रवास दुःखीही येते आणि ते सहन करणेही आपले काम असते, हे समजून घ्या.
कारण यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखांवर खंबीरपणे मात करता येईल हे मात्र निश्चित. आणि आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा जाणवल्यास झाड जसे लहान रोपट्यापासून मोठे होत जाते तसे स्वतःच्या मुळांच्या मदतीने जमिनीतील पाण्याचा शोध घेते. आणि तसे आपणही स्वतःच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करा, कारण शेवटी स्वावलंबी बनणे गरजेचे आहे आणि ते आपल्याला बनायलाच लागणार आहे. म्हणून आदर्श व्यक्ती महत्त्वाची प्रेरणा जीवनात नक्कीच असावी, परंतु आदर्श मानलेल्या व्यक्तीचे काही मोजके गुण जरी आत्मसात केले तरी खूप मोठी गोष्ट आहे आणि ते तुम्ही केलेच पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, ते गुण आत्मसात करा आणि सर्व काही तुम्हाला जीवनात नक्की शक्य होईल. आणि एखादी गोष्ट करायची ठरविणे आणि ती प्रत्यक्षात करून दाखवणे यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय काही शक्य होणार नाही. म्हणून स्वामींची नक्कीच नामस्मरण करा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ पुढे नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.